नमस्कार मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यामध्ये असलेला बसव कल्याण किल्ला। पूर्वी या किल्ल्याला कल्याण किल्ला म्हणून ओळखलं जायचे। 10व्या शतकातील हा अतिशय प्राचीन आणि अभेद्य असा भुईकोट किल्ला आहे। हा किल्ला चालुक्यांची राजधानी तसेच 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांची कर्मभूमी म्हणून ओळखला जातो। या किल्ल्याची जर पार्श्वभूमी पाहिली तर इसवी सन 973 मध्ये चालुक्य राजा तैलप द्वितीय यांच्या काळात नल राजांनी केले। चालुक्यांचे राज्य हे इसवी सन 1050 ते 1195 पर्यंत या किल्ल्यावर चालत होते। त्याच्यानंतर आले बसवेश्वर महाराज, त्यांनी या ठिकाणी शरण चळवळ चालू केली। इतर जर राजवटी पाहिल्या असता चालुक्यानंतर हा किल्ला कलचुरी राजवंश, त्याच्यानंतर यादवांचे साम्राज्य, मोहम्मद बिन तुगलक, बहमनी सल्तनत, विजापूरचे आदिलशाह, मुघल आणि हैदराबादच्या निजामांच्या ताब्यात राहिला। या किल्ल्याने भरपूर सत्तांतरण पाहिलेले आपल्याला आठवते, पण हा किल्ला मुख्यत्वे करून चालुक्यांची राजधानी म्हणून प्रसिद्ध आहे। चला तर मग आतमध्ये जाऊन आपण हा किल्ला पूर्ण स्वरूपात पाहूयात। खूप मजा येणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे बसव कल्याण या ठिकाणी। कल्याणीचे जे चालुक्य होते त्यांचा किल्ला पाहण्यासाठी। भरपूर अशा सल्तनत या ठिकाणी चेंजेस झालेले आपल्याला पाहायला मिळतात। फॅमिली सोबत आम्ही आलेलो आहे। आता या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कल्याण चालुक्य किल्ला दिसतो। आता बऱ्यापैकी मराठीमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली पाहायला मिळते किंवा हिंदीमध्ये, नोट करून घ्या। किल्ल्यामध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला राईट साईडला हा एक दरबार टाईप पाहायला मिळते। आता इथे एक छत्री टाईप आहे, त्याच्यावर वरती जाऊन आपण बघूयात। थंड असं वातावरण आहे, आपण एक दरबार टाईप म्हणू शकता। आल्यानंतर एंट्रन्सला छान परिसर आहे। बसव कल्याण या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कल्याणीचे चालुक्य यांचा हा किल्ला पाहायला मिळतो आणि इथं बसवेश्वर महाराजांचे आपल्याला समाधी स्थळ वगैरे त्या पण गोष्टी आहेत, त्याही पाहण्यासारख्या आहेत। तर आम्ही चाललो आहे हैदराबादला, 2 दिवसाची फॅमिली टूर आहे। बघूयात अजून काय काय पाहता येईल। किल्ल्यामध्ये आल्यानंतर हा आपल्याला दुसरा प्रवेशद्वार पाहायला मिळतो। इथून मुख्य किल्ल्याची सुरुवात होती। खूप सुंदर असा किल्ला आहे, अजूनही दरवाजे सुस्थितीत आहेत। हाय वर्धन, तुम्ही कुठे आलात? हैदराबादला अजून जायचंय। आता आपण बसव कल्याणला आहे। कुठं? बसव कल्याण। आणि काय पाहतोय तिथं तू? किल्ला। किल्ला। हा, आजीला घेऊन आलास का? आजी कुठे? आजी, लता आजी। मग अरे लता आजी ती काकी आजी का? काकी आजी तर काकी आजी। खूप निमुळता स्वरूपाचा किल्ला आहे हा। आता दुसरा लोखंडी दरवाजा आपल्याला लागलाय। इथून आता मुख्य किल्ला चालू होतोय। म्हणजे किल्ल्याची रचना ही पूर्ण नागमोडी स्वरूपाची आहे। किल्ल्यात आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हे असे तोफगोळे पाहायला मिळतात आणि खरंच किल्ला पाहण्यासारखा आहे। फॅमिली सोबत जर तुम्ही येणार असाल तर आवर्जून पाहण्यासारखा किल्ला आहे। फक्त आता आमचा प्रॉब्लेम असा झाला, आम्ही नेमकं उन्हात किल्ला पाहायला आलोय। आता एंट्री केल्यानंतर हे आपल्याला जुन्या काळातलं एक घोड्याचं चित्र आहे आणि हा आपला जेलखाना तुम्ही म्हणू शकता। चला काकी जाऊ, तुम्हाला आता अटक करून टाकतो आम्ही। जाऊ आतमध्ये। हे नको जाऊ आधी। हे तात्पुरत्या स्वरूपात कैदी ठेवण्याची एक संरचना असावी। खूप छान स्वरूपात आहे। फॅमिली सोबत अवश्य पाहण्यासारखा किल्ला आहे। आता आपण किल्ल्याच्या 4थ्या दरवाजातून आतमध्ये चाललोय। खूप नागमोडी स्वरूपातले या ठिकाणी दरवाजे पाहायला मिळतात। म्हणजे ह्या किल्ल्यावर आक्रमण करणं हे खूप अशक्य गोष्ट आहे।
आणि हा किल्ला मुख्यत्वे करून हिंदू राजवटीमधले जे आपले कल्याणचे चालुक्य, त्यांचा जो बदामीचे चालुक्य जे होते त्यांचीच एक वंशावळ ह्या साईडला होती, कल्याणीचे चालुक्य म्हणून. आणि किल्ला हा अजूनही खूप सुस्थितीत आहे, पाहण्यासारखा आहे. आम्हाला या ठिकाणी गाईड मिळालं नाही, तर ही थोडी इतिहासाची माहिती असल्यामुळं आम्ही आमच्या खूप चांगल्या स्वरूपातला हा किल्ला आहे मित्रांनो. हिंदू देवी देवतांचे आपल्याला बऱ्यापैकी शिल्प या ठिकाणी भिंतीवरती कोरलेले पाहायला मिळतात. म्हणजे आम्ही इमॅजिनही केलं नव्हतं किल्ला एवढा छान असेल. आम्ही मुख्यत्वे चाललो आहे हैदराबादला, पण जाता जाता बसव कल्याणवरून गेलो म्हणून हा किल्ला पाहण्याचा योग आला. छान स्वरूपातला किल्ला आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता बारूदखाना. त्या काळी या ठिकाणी गोळा बारूद ठेवला जात असावा. मग वर्धन, कुठे आलात तुम्ही? किल्ल्याला. किल्ल्याला. कुठं, घोड्यावर चालला का तुम्ही, का हत्ती आहे? हत्ती आहे. अरे बापरे, छान हत्ती रे तुमचा. वरच्या साईडला हां तुटणार नाही ना. नाही. हां वर पकड थोडं. किती वर बाबा मला पण जर. हात दुखत बाबा. बाय साईडला होला. हे बरं, तुला मी लटकवतो ये. श्वास सरक. हाताची आग आगवायला लागली. आता आपण किल्ल्याच्या मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करत आहोत. हे पाहू शकता तुम्ही, खूप मोठा बुरुज आहे आणि एक लेफ्ट साईडला दरवाजा आहे. आता आपण मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय आणि पूर्ण रस्ता हा नागमोडी आकाराचा आहे. पूर्ण हात धरा एकमेकांचे. चला, दगड पाहिजे ते देतो मी. आता आपण मुख्य किल्ल्यामध्ये प्रवेश करतोय. पाहू शकता तुम्ही, खूप सुस्थितीत आहे. पाहण्यासारखा किल्ला आहे मित्रांनो. हा रस्ता चाललाय कडक बिजली तोफ, जे हे किल्ल्याचं मुख्य आकर्षण आहे. चला जाऊन पाहूयात. थोडं लवकर येण्याचा प्रयत्न करा, आम्ही भरवण्यात आलोय. काही सावकाश घे. व्यवस्थित सर्वजण या. हा या. आता आपण चाललेलो आहे बिजली तोफ, जी ह्या किल्ल्याची मुख्य आकर्षण आहे. जायला सगळा पायऱ्यांचा रस्ता आहे, छान अशा स्वरूपातली. आपल्याला तोफ पाहायला ठिकाणी मिळते. ही ह्या किल्ल्याचं मुख्य आकर्षण असलेली तोफ, बिजली तोफ. पाहू शकता हा पूर्ण मुख्य किल्ला बसव कल्याणचा. हा आपला भारताचा ध्वज आणि ही मुख्य बिल्डिंग. आता आपण मुख्य राजवाडा परिसर किंवा म्युझियम म्हणू शकता त्या भागाकडे चाललोय. खूप सुस्थितीत आहे. आता हे तळघर बघू शकता तुम्ही, खूप मोठ्या स्वरूपातले. हे गव्हर्नमेंटचं म्युझियम आहे, गव्हर्नमेंट कर्नाटका. जे आधी या काळी आधी तर पहिले म्युझियम होतं, ते आता बाहेर शिफ्ट केलेलं आहे. सागवानी लाकडामध्ये हे बघू शकता तुम्ही वरती, अजूनही सागवानी लाकड सुस्थितीत आहे. किल्ल्याचं अजून एक मुख्य आकर्षण रंगीन महल बघू शकता. हा त्या काळी
ह्याचा रंगीन महल म्हणून यूज केला आहे. मध्ये फाउंटन वगैरे आपल्याला पाहायला मिळतं. अजूनही इथे राजाला बसण्यासाठी चेअर वगैरे खूप चांगल्या स्वरूपातलं आपल्याला हा महल पाहायला मिळतो. ह्या साईडला इकडे चेंजिंग रूम वगैरे आहेत. आता हे तुम्ही बघू शकता हा रंगीन महल. अजूनसुद्धा इकडे खूप चांगल्या गोष्टी सुस्थितीत आहेत. मित्रांनो, हा किल्ला मुख्यत्वे करून सकाळी लवकर पाहण्याचा प्रयत्न करा. आम्ही थोडा दुपारी पाहतोय, त्याच्यामुळं भरपूर ऊन लागते, पण किल्ला पाहण्यासारखा आहे. आता आपण चाललो आहे हैदर महल पाहण्यासाठी. खूप चांगल्या स्वरूपातला किल्ला आहे. आता हैदर महल वगैरे पाहण्यासारख्या गोष्टीत थोडं गव्हर्नमेंटने अजून जर लक्ष दिलं ना, डेव्हलपमेंट, तर बेस्ट आहे. हा पाहू शकता तुम्ही हैदर महल. हे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला अशा स्वरूपातले किल्ला पाहायला मिळतो. तर ॲक्च्युली याच्यात काय आहे, हा दरबार हॉल वगैरे आपल्याला इथं दिसतो. हे बघा, राजा त्या ठिकाणी इथून बसून काय त्यांच्या बैठका वगैरे असतील त्या ठिकाणी होत होत्या. आणि ह्या त्या काळचे एक फाउंटेन, इथून पाणी पडून इथे एक फवारा टाईप तयार होतं. बेस्ट आहे. मित्रांनो, तुम्ही किल्ल्याची भव्यता पाहू शकता. खूप मोठा असा किल्ला आहे. आणि हा किल्ला चालुक्यांच्या काळापासून ते नंतरनं बिदर सल्तनत असेल, विजापूरची म्हणजे ज्या आपल्या 4 शाह्या होत्या त्या शाह्यामधून सुद्धा हा किल्ला आपल्याला गेलेला पाहायला मिळतो. म्हणजे कुतुबशाही असेल, निजामशाही असेल, बरीदशाही असेल, अशा भरपूर संघर्षातून हा किल्ला गेलेला आहे. पण याची जी नीव आहे ही चालुक्यकालीन, कल्याणीचे चालुक्य म्हणतात, त्यांनी रचलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे इथे भरपूर अशा हिंदू शैलीतील आपल्याला मूर्त्या असेल किंवा शिल्पे असेल पाहायला मिळतात. छान किल्ला आहे मित्रांनो. एक वेळ अवश्य भेट द्या बसव कल्याण या ठिकाणी आल्यानंतर. वर्धन, आपण कुठं आलो बेटा? हैदराबाद. हैदराबादला नाही, आता कुठे आपण? म्युझियम मध्ये बसव कल्याण. म्युझियम. आणि मग ते पाहिल्यानंतर आपण कुठं जाणार? इथं वरतून काय काय पाहिजे? हैदराबादला. तलवार पाहिली. आपण कुठं आलो? चोक जण आला. इकडे बघ, इकडे बघ. वर्धन काय खातो? पाणीपुरी. घरून आणलेला डब्बा. आतुड्या काय खातो? वर्धन तुम्ही काय खाता? पाणीपुरी. आणि चपाती भाजी. मित्रांनो, आता आम्ही आलो आहे बसव कल्याण या ठिकाणी. बसवेश्वर महाराजांचा हा स्टॅच्यू पाहू शकता तुम्ही. खूप सुंदर अशा स्वरूपातला आहे. आवर्जून या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही बसव कल्याण या ठिकाणी आल्यानंतर बसवेश्वर महाराजांचा हा स्टॅच्यू, तसेच आपला चालुक्यकालीन किल्ला, दोन्ही गोष्टी पाहण्याचा नक्की प्रयत्न करा. बसव कल्याण या ठिकाणी आल्यानंतर आवर्जून तुम्ही बसवेश्वर महाराजांचा स्टॅच्यू पाहण्यासाठी आवर्जून या. सुंदर असा स्टॅच्यू आहे.
बसवेश्वर स्टॅच्यूच्या खाली आपल्याला बसवेश्वर महाराजांची समाधी पाहायला मिळते. खूप छान असा आहे जो स्टॅच्यू आहे, त्याच्या एक्झॅक्ट बेसमेंटला आपल्याला समाधी स्थळ पाहायला मिळतं. हे आपण आलेलो आहे बसवेश्वर महाराजांचं बसव कल्याण येथील स्टॅच्यू पाहण्यासाठी, आणि त्याच्याच बाजूला ह्या भुयारी मार्गातनं खाली जाऊन आपल्याला समाधी स्थळ पाहता येतं.